कालिदास कोळंबकर या ठिकाणी आपल्या सोबत आहेत. फेटा घातलेला आहे त्यांनी आणि इतिहास घडवलेला आहे. कालिदास कोळंबकर यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये यंदा त्यांचं नाव गेलेलं आहे, कारण जवळपास 9 वेळा ते आमदार राहिलेले आहेत आणि आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत. रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. मंत्रिपदाची अपेक्षा काय? अपेक्षा कोण नाही करणार. उद्या भविष्य काळामध्ये तुम्हाला असं का ऑफर आली तर तुम्ही नाही म्हणणार का? बघू आता पक्ष मला न्याय देते की नाही. बरं, तुम्ही 9व्यांदा जिंकलात. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने पण तुमची दखल घेतली, कसं वाटलं तेव्हा? मला आनंद वाटतोय की अशक्य ते शक्य होऊ शकतं माझ्या हातून, एवढंच मला वाटतंय. श्रद्धा पण आहे साईबाबांवर, स्वामी समर्थांवर, त्यांना प्रचंड मानता तुम्ही, त्यामुळेच हे अशक्य ते शक्य झालं असं म्हणा. काय माहिती, मी बाबांना पण मानतो आणि स्वामींना पण मानतो. माझं कुलदैवत सुद्धा माझ्या पाठीशी आहे आणि अशा पद्धतीने जे अशक्य ते शक्य ह्या दैवताने केलंय असं मला वाटते. नक्कीच आज अगदी इमोशनल झालाय तुम्ही, तुमच्या डोळ्यातले पाणी तरळते आम्ही पाहतोय. ते देवेंद्र पर्वाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राला न्याय मिळेल? बघा, देवेंद्रजींवरती ही जबाबदारी टाकली जाते आणि संपूर्ण महाराष्ट्राला देवेंद्र ज्या पद्धतीने न्याय देतील त्याबद्दल प्रश्नच नाही आहे. कारण अनुभवी बॅटमन आहेत, ग्रासरूटचे बॅटमन, आणि ग्रासरूटची व्यक्ती ही जनतेला कधी विसरत नाही आणि जनतेचं काम करत असते आणि त्या पद्धतीने देवेंद्रजी जनतेला न्याय देतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.